गणेशोत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर माहूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। अवैध दारू विक्री करणाऱ्यांना त्यांनी चांगलाच हिसका दाखवला आहे। माहूर पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली आहे, कोण आहेत ते दारू विक्रेते आणि किती दारू जप्त करण्यात आली आहे, याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया। नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सतर्क झालं आहे। पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या नेतृत्वाखाली माहूर पोलिसांनी अवैध गावठी दारू विक्रेत्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे। 23 ऑगस्ट रोजी माहूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे हिंगणी गावात 2 ठिकाणी धाडी टाकल्यात। या धाडीत मोठ्या प्रमाणावर गावठी दारूचा साठा जप्त करण्यात आलाय। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 700 लिटर मोहफूल आणि फसफसते रसायन जागीच नष्ट केलेत। या प्रकरणी 2 गावठी दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्पष्ट केले आहे की गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि भक्तीचा सण आहे। अशा काळात दारू विक्री आणि मद्यपानामुळे कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, यासाठी आम्ही कडक पावले उचलली आहेत। अवैध दारू विक्री आणि साठ्याची माहिती त्वरित पोलिसांना देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे। माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। पोलिसांच्या या धडक कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अन्य बोईनवाड, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गेडाम, पोलीस कॉन्स्टेबल पवन राऊत, दत्ता सोनटक्के, संघरथ सोनसडे, उमेश भगत, किशोर जाधव आणि प्रवीण जाधव या गृहरक्षक जवानांनी भाग घेतलाय। माहूरमधील गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याकरिता पोलीस दल संपूर्णपणे सज्ज आहे। माहूर पोलिसांची धडक कारवाई, कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून पोलिसांनी उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे। यामुळे गणेशोत्सव अधिक शांततेत पार पडण्यास मदत होईल।